आता रामटेक लोकसभा क्षेत्राची निवडणूक जवळ आली आहे। अनेक धंदांडगे राजकीय पक्षांना या क्षेत्राची उमेदवारी मागत आहे, जे कधीच या ठिकाणी लोकांसमोर गेले नाहीत, ज्यांना जनतेच्या प्रश्नाची माहिती नाही, जे मच्छरदाणी जन्माला आले आणि सोन्याच्या चमच्याने दूध प्यायले, त्यांना कसे काय कळतील या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांना कसे कळतील कामगारांचे प्रश्न, त्यांना कसे कळतील विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांना कसे कळतील भूमाफियांकडून जमीन हडपणाऱ्यांचे प्रश्न। त्यांना फक्त मोदी आणि गांधींचे प्रश्न समजतात। ते वरच्या लेवलला चर्चा करतात, इकडे सभेत आले की पूजेला बसलेल्या भटजीसारखे बोलतात। त्यांना कळते ना ऐकणाऱ्या श्रोत्यांना कळते, म्हणून ते नेहमी मोदीची गॅरंटी सांगतात, गांधीची वॉरंटी सांगतात। जर कोणी लोकसभेचा उमेदवार मत मागण्यासाठी आपल्या गावात आला आणि भाषण ठोकू लागला तर त्याला विचारा, अहो मागील 5 वर्षात तुम्ही आमच्या क्षेत्रात काय काय काम केले, असे विचारताच त्यांचे 2-4 चमचे आड येतील आणि तुम्हाला मागे ढकलतील। जर मतदारांना उमेदवाराजवळ येऊ देत नाही, प्रश्न विचारू देत नाही, तर मतदारांनी अशा उमेदवाराला का मतदान करावे? असे अनेक चिकणे चेहरे मतदारांसमोर नाट्यमय रूपात लोकसभेचे उमेदवार म्हणून समोर येतील, तर त्यांच्या कामाची थोडी माहिती तर आपण मतदार म्हणून घेतलीच पाहिजे। जर कोणी आधी आमदार किंवा खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा एखाद्या माजी मंत्र्याचा मुलगा, मोठा माजी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता होता, तर आपल्या गावात कधी आणि किती वेळा आला याचीही विचारणा केली पाहिजे। आत्ताच केंद्रीय गृहमंत्री आपल्या जिल्ह्यात येऊन गेले, भेटले का तुम्हाला? मुख्यमंत्री येऊन गेले, भेटले का तुम्हाला? राज्याचे गृहमंत्री नेहमी येतात, कधी भेटले का तुम्हाला? आता अनेक खात्यांचे मंत्री शहरात येऊन गेले, भेटले का तुम्हाला? का भेटले नाहीत? तुम्ही मतदार राजा नाहीत का? हे तुमचे प्रतिनिधी नाहीत काय? हे तुमचे नेते नाहीत? खासदार तर आपला प्रतिनिधी म्हणून आपण निवडून देतो, पण प्रत्यक्षात तो आपला कमी आणि पक्षाचा जास्त असतो। पक्षाचा गुलाम असलेला खासदार आपल्याला कधीच नसतो। आपला असता तर लोकसभा अधिवेशनपूर्वी आणि अधिवेशनानंतर तो आपल्याला गावात आला असता, आपले प्रश्न जाणून घेण्यासाठी। पण असे आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्रात तरी घडलेले नाही। ही माणसे जर पक्षाची पाळीव प्राण्यासारखे वागत असतील तर आपण का निवडून द्यावे यांना? आपण आपला प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे। मोदी वल्गना करीत आहेत, आपकी बार 400 पार, पण मोदी आपल्या खासदारांना किंवा ज्यांना तिकीट देणार त्यांना विचारत नाही की तुम गांव में गए कितने बार, कारण मोदी तुमच्या अडीअडचणींशी काहीच घेणं देणं नाही, ते त्यांच्या सत्तेच्या धुंदीत आहे। जसे एक काळी इटलीच्या मुसोलिनी होतो, एकेकाळी जर्मनचा हिटलर होता, एकेकाळी इराकचा सद्दाम होता, आता कोरियाचा किम जोन आहे। रामटेक लोकसभा क्षेत्रात भ्रष्टाचाराचे कुरण माजले आहे। कोरोनापासून तर पाणी, रस्ते, गटार, घरकुल, शौचालय, भूमी अभिलेख, भूमी हडपणारे, भूमाफिया, 420 अॅट्रॉसिटीचे आरोपी वगैरे, पण कोणत्याही आमदाराला आणि खासदाराला वेळ नाही याबाबत तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदारांना भेटण्याची, कारण ते लोकांचे प्रतिनिधी नाही, ते त्यांच्या पक्षाच्या सर्कसमधील प्राणी आहेत। ते शिंदेचा मंडप बनवू शकतात, ते शहांचा मंडप बनवू शकतात, पण तुमच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, कारण ते तुमचे प्रतिनिधी नाही, ते तुमचे नेते नाहीत, ते तुमच्यासाठी निवडणूक लढवत नाही, ते तुमच्यासाठी निवडून येत नाही, ते फक्त त्यांचा धंदा चालवण्यासाठी निवडणूक लढवतात। तुम्हाला वाटते आपल्यासाठी? छे, मुळीच नाही। आपले बहुमोल मत देताना इथे आपला माणूस शोधला पाहिजे। प्रत्येक निवडणुकीत आपली माणसे असतात, ती आपण ओळखली पाहिजे, जाणली पाहिजे, निवडून आणली पाहिजे, तेच तुम्हाला 5 वर्षे मदत करतील।